इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो किंवा महापालिकेचा महत्त्वाचा जीएसटी परताव्याचा प्रश्न असो, तो तातडीनं मार्गी लावून त्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्यात येतील। इचलकरंजी शहराच्या विकासासाठी आणि उद्योगांसाठी योग्य ती कार्यवाही करून इचलकरंजीचा चेहरामोहरा बदलू अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। इचलकरंजी महापालिकेच्या विविध विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। इचलकरंजी महापालिकेच्या वतीनं तब्बल 512 कोटीच्या विविध विकास कामांचा ऑनलाईन शुभारंभ आणि उद्घाटनाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता। यामध्ये श्रीमंत घोरपडे नाट्यगृह नूतनीकरण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते महासत्ता चौक रस्ता बळकटीकरण, 25 लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारणं आणि पंचगंगा जॅकवेलकडून येणाऱ्या 750 मिलीमीटर व्यासाची दाबनलिका बदलण्यासह विविध कामांचा समावेश आहे। या कामांचं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन आणि शुभारंभ करण्यात आला। प्रलंबित थकीत सहाय्यक अनुदान, जीएसटी परतावा मिळावा यासह विविध विकास कामांसाठी निधी देण्याची मागणी महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांनी केली। इचलकरंजी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार आवाडे, खासदार माने प्रयत्नशील आहेत। यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं विकास कामं मार्गी लागत आहेत। पुढील 5 वर्षात जीएसटीच्या परताव्यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून लवकरच जीएसटीचा आवश्यक तो परतावाही मिळेल अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। विशेषतः इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न असेल किंवा सगळ्यात महत्त्वाचं महानगरपालिकेचा कार्यक्रम असल्यामुळे जीएसटीच्या परताव्याचा प्रश्न असेल तर त्या संदर्भात काळजी करण्याचं कारण नाही। जवळपास पुढच्या 5 वर्षाच्या जीएसटीच्या परताव्याच्या संदर्भात आम्ही त्या ठिकाणी सर्व जी काही प्रक्रिया आहे ती पूर्ण केलेली आहे आणि आपल्या मनाप्रमाणे जीएसटीचा परतावा आपल्या इचलकरंजीला मिळेल अशा पद्धतीनं मी आपल्याला आश्वस्त करतो। इचलकरंजीतील सर्वच औद्योगिक घटकांना लाभ होईल यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी सांगितलं। कार्यक्रमाला उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर, अशोक स्वामी, रवींद्र माने, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।